Good afternoon, everyone. This is Sister Esperance Fernandez, the principal of Canossa School CBSE, Manikpur. It's an honor, it's a privilege, it's a joy. कारण आज हे एकदमच महत्त्वाचा दिवस होता, कारण आम्ही आज विंटेज थीम म्हणून रिलिव्हिंग द गोल्डन एरा ह्या थीमवरती आम्ही हिस्ट्रीचा प्रोजेक्ट आणि प्रदर्शन केलेला. आणि आज खूपच चांगला दिवस आहे, कारण वी वर रिअली विटनेसिंग history wherein we were going back in the past, reliving the present moment and how it is going to impact the future. So I'm very proud of our students who brought out, who researched, who had hands-on experience, who had the experience of life skills, and they really were young historians who made a difference in the historical era. ब्युटिफुली त्यांनी दाखवलेलं आहे, लाईक द कॉइन कलेक्शन जे 1912चं एरिया होतं, 1922 अँड डिफरंट कंट्रीज प्रेझेंट केलेले आहेत. फक्त इंडियाच नाही नव्हे तर लाईक ॲट अ वर्ल्ड लेवल, वर्ल्ड हेरिटेज, देन इन द इंडियन हेरिटेज कसं प्रेझर्वेशन केलेलं आहे फोर्टचं, किंवा लाईक ताजमहल, रेड फोर्ट, इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन, हरप्पन सिव्हिलायझेशन, अँड जे अगोदरच्या काळामध्ये कसं हाऊसिंग सिस्टम होतं आणि प्रेझेंट हाऊसिंग सिस्टम, देन इवन द फूड इटिंग हॅबिट्स, द ट्रेडिशन्स, इवन ग्रेट ग्रँडपेरेंट्सकडे जे लेटर्स आहेत, ॲन्व्हलप्स आहेत, जे इन्फॉर्मेशन आहे, स्टॅम्प्स आहेत, ते पण त्यांनी कलेक्ट करून इकडे आणलेलं. नमस्कार मित्रांनो, माझं नाव पास्कल लोपेज. मी आज कनोसा CBSE स्कूलमध्ये त्यांचं हिस्ट्रीचं विंटेज एक्झिबिशन आहे ते जज करण्याकरता आलो आहे. माझं स्वतःचं कॉइन कलेक्शन असून हिस्ट्रीमध्ये मी MA केलेलं आहे. तर हे जज करताना मला असं आढळलं की बऱ्याच मुलांनी कॉईनपासून ते फोर्ट्स, हरप्पन सिव्हिलायझेशन, ओल्ड फॅशन ऑफ विमेन, मोबाईल फोन्सची जर्नी, टेलिफोनची जर्नी, सिव्हिलायझेशन ऑफ विलेजेस ते कसे सेटअप होते, ह्या गोष्टींवरती त्यांनी हा एक्झिबिशन केलेला आहे. प्रत्येक एक्झिबिशनमध्ये तिसरीच्या वर्गापासून तर 8वी 9वीच्या वर्गापर्यंत मुलांनी पार्टिसिपेट केलं आहे. जवळजवळ 300 पार्टिसिपेंट्स इथे आहेत. अलॉंग विथ देअर पेरेंट्स ते इथे आलेले आहेत. प्लस जवळजवळ 500 ते 600 लोकांनी हे एक्झिबिशन येऊन पाहिलेलं आहे. मला असं वाटलं की खूपच फर्स्ट टाईम वसईच्या शाळेमध्ये असा काहीतरी प्रयोग ह्या स्केलवरती करण्याचा हा पहिला इनिशिएटिव्ह आहे. आणि स्कूलचे प्रिन्सिपल जे खूप डायनामिक आहेत, मॅनेजमेंट आणि ओव्हरऑल त्यांचा हिस्ट्री डिपार्टमेंट आणि टीचर्स ह्यांनी याच्यात खूप मेहनत घेतलेली आहे. 3री ते 5वी ते 6वीच्या मुलांना जर तुम्ही पाहिलं तर त्यांच्यामध्ये खूप इन्थुसियाझम तुम्हाला दिसतं. त्यांनी मॉडेल्स पण क्रिएट केले आहेत आणि ते माहिती देतात. आणि जेव्हा आपण हायर स्टुडंट्सकडे येतो, हायर स्टँडर्डच्या स्टुडंटकडे, तर त्यांनी त्या माहितीमध्ये अजून आतमध्ये म्हणजे हरप्पन सिव्हिलायझेशन, एक पिरॅमिड असेल तर त्याच्यामध्ये, फोर्टमध्ये, कॉईनमध्ये काय एक्झॅक्टली त्याची डिटेलिंग्स आहेत ते पण ते त्याच्याबरोबर देत आहेत. मला पर्सनली हा एक्झिबिशन खूप महत्त्वाचा वाटला आणि वसईच्या दृष्टिकोनातून मुलांमध्ये इतिहासाकरता एक आवड निर्माणच्या दृष्टीने ही खूप महत्त्वाचं आहे. ओके, माझ्या स्कूलचं नाव कनोसा स्कूल CBSE आहे आणि माणिकपूरमध्ये आमची स्कूल. आणि आमचं एक्झिबिशन हे विंटेजवरती होतं. विंटेज म्हणजे जुन्या काळामध्ये जे असतं ते नवीन काळाबरोबर कसं कनेक्ट करू शकतो ह्याच्यावरती एक्झिबिशन होतं. जे 3rd पासून 9th पर्यंत जी मुलं होती त्यांनी याच्यामध्ये भाग घेतला. सर्व मुलांनी भाग घेतला. त्यांचे छोटे छोटे ग्रुप होते ज्यामध्ये मुलांनी स्वतःने त्यांचे आयडियाज घातले आणि मॉडेल्स बनवून त्यांच्या ज्या काही प्रक्रिया आहेत, त्यांना जे काही वाटते जुनं काळ कसं नवीन इराबरोबर आपण कनेक्ट करू शकतो त्याच्याबद्दल हे प्रेझेंटेशन होतं.